विद्यार्थी मित्रांनो, चला सोडूया स्वाध्याय 3.1. पहिले गणित आहे. 6 आणि 8 या संख्यांच्या वर्गाच्या बेरजेचे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते? गणित बरोबर वाचूया आपण नीट. 6 आणि 8 हे 6 संख्या लिहितो, इथे 8 लिहितो. या संख्याच्या वर्गाच्या, या संख्याचा 6चा वर्ग 8चा वर्ग, संख्याच्या वर्गाच्या बेरजेचे, मग दोघांचा करायची बेरीज. चला 6चा वर्ग करूया. 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64. बेरजेचे झालं. 6 आणि 8 वर्ग संख्यांच्या वर्गाच्या बेरजेचे. आता बेरीज करूया. 64 आणि 32 यांची बेरीज होते आपलं 36. 36 आणि 64 यांची बेरीज होते 100. करून पहा. 100 झालं. आता पुढं या बेरजेचे झालं. बेरजेचे वर्गमूळ कोणते सांगा. याचं वर्गमूळ 100चे वर्गमूळ काढा बरं. मग 100चे वर्गमूळ येते 10, कारण 10चा वर्ग 100 आणि 100चा वर्गमूळ 10. आता हे 10 पर्याय कुठे आहे रे? सी. म्हणजेच आहे पर्याय कोणता आहे? पर्याय सी हे उत्तर आलं. दुसरं गणित बघा. 12 आणि 15 यांचे साधारण अवयव आहे. 12 आणि 15चे साधारण अवयव. इथे उत्तर देऊन आहे 12 आणि 15. तर उत्तर देऊन इथे या उत्तरामधनं पटकन शोधता येते. साधारण अवयव पहिला पर्याय बघू. 1 आहे आणि 3 आहे. 1 हा दोन्ही संख्येचा अवयव आहे. या 3 दोन्ही संख्येला भाग जाते का बघा. 3 12ला पण जाते आणि 3 15ला पण जाते. बरोबर आहे. म्हणजे हा ए पर्याय सध्या बरोबर आहे. बी पर्याय बघूया. 1 आहे, 3 आहे आणि 15 आहे. 1 अगदी बरोबर आहे. दोन्ही संख्येला 1 भाग जातो. 3 तर जातोच, पण या 15 जातो का दोन्ही याला बघा. 15 12ला जाणार नाही, पण 15 15ला जाणार. हा पर्याय सध्या तरी नाही. सी बघूया. इथे बघा 1 आणि 12 आहे. 1 बरोबर आहे, पण 12 12ला भाग जाईल, पण 12 15ला जाणार नाही. सोपं आहे ते. फक्त तिथेच उत्तर देऊन असते, थोडं शोधायचं. चौथा पर्याय 1, 2 आणि 4 आहे. 1 12ला भाग जातो. बरोबरच आहे. 1 2 याला भाग जातो, पण 2 बघा 12ला जाणार. 2च्या पाड्यात 12 आहे, पण 2च्या पाड्यात 15 नाही आहे का? नाही. त्यामुळे हा पर्याय होणारच नाही. चला पर्याय कोणता आला रे? पर्याय क्रमांकाला ए. कोणता पर्यायाला? ए. एक. तिसरं गणित बघूया. एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे. आता वर्गमूळ दिलं. वर्ग आणि वर्ग माहित आहेत. वर्गमूळ माहित आहे तुम्हाला. वर्गमूळ आणि वर्गमूळ किती आहे रे? 13. मग त्याचा वर्ग काढता येईल. हा 13 वर्गमूळ कोणत्या संख्येचा आहे? पाठ असलं पाहिजे तुम्हाला. 169 संख्येचा वर्ग आहे. वर्गमूळ आहे 13. 13चा वर्ग 169. 169चा वर्ग आहे 13. तर त्या इथे बघा
एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे. पहा, या संख्येचे वर्गमूळ 13 आहे. समजलं आता? हां. तर त्या संख्येची दुप्पट होईल. कोणत्या? त्या संख्येची, ह्या संख्येची दुप्पट. आपण दुप्पट करायचं असलं तर मग बेरीज करून टाकू, पुन्हा डबल तसंच लिहून, किंवा 2 आणि गुणाकार करू. 9 आणि 9 1808, हातच्याला 1, 6 आणि 6 12 आणि 1 1303, हातच्याला 1 338. कोणता पर्याय रे? बघा, पर्याय क्रमांकाला ए. कोणता पर्याय? ए पर्यायाला. चौथा प्रश्न लक्षात घ्या तुम्ही. चौथा प्रश्न थोडासा सोपा आहे. बघा, पहिलं गणित इथपर्यंत संपते. मी लिहून घेतो. पहा, 2 गुणेला 2 कंस पूर्ण 1 गुणेला 1 वजाबाकीचं चिन्ह देऊन आहे. इथे बरोबर 2 अधिक 1 बरोबर 3. हे पहिलं गणित संपलं. दुसरं पहा, 3 गुणेला 3 वजा, हे बघा, हे 2 गुणेला 2 बरोबर 3 अधिक 2 बरोबर 5. चौथं गणित. तिसरं पहा, 4 गुणेला 4 वजा 3 गुणेला 3, इथे देऊन आहे 4 अधिक 3 बरोबर 7. एवढं करूया. हे इथलं बघा, तर पर्यंत लिहू. तर का नाही? तर का म्हणतात इकडे बघा, 73 गुणेला 73 कंस पूर्ण वजा 72 गुणेला 72. इथे किती लिहून आहे? इथे किती कसे येते, कसं सांगतोय बघा. इथे इथचा अभ्यास करूया आपण. चला, इथे काय केलं, 2 गुणेला 2 अशी इथचा लिहिला 2. इथं वजाबाकी आहे, इथं बेरीज केली. इथे एकाशी 1 घेतले, झालं. इथे उत्तर बेरीज करून 3 लिहिले. बघा, यांची बेरीज. या 3 3 लिहिले, इथं 2 2 लिहिले, इथं वजाबाकी आहे, इथं बेरीज केली 5 लिहिले. इथं 4 4 लिहिले, इथं 3 असल्यामुळे इथं 3 लिहिले, इथे वजाबाकी आहे, इथे बेरीज केली 7 लिहिले. आता सांगा, इथे 73 73 लिहूया, वजाबाकीच्या ठिकाणी बेरीज करूया, 72च्या ठिकाणी 72 करूया. बरोबर आहे? करा बेरीज. 3 आणि 2ची बेरीज होते 5, 7 आणि 7ची बेरीज होते 14, 145. चला, पर्याय कोणता रे? चला, पर्याय कोणता आहे बघा. पर्याय क्रमांक सी. कोणता? 5वं गणित बघा, 2,54,016 असं लिहू ना संख्या. बघा, या संख्येला पुढील पैकी मूळ अवयव कोणता कोणता? इकडे बघा, याचे काय काढायचे रे? वाचू आपण. मूळ अवयव 2,54,016 या संख्येला पुढील पैकी मूळ अवयवाच्या, हे पुढील, हे पुढील बघा, इथून पुढील पैकी म्हणजे या 4 पर्यायापैकी मूळ अवयवाच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही? कोणत्या गटाने भाग जात नाही पाहूया आपण. या गटाने जाते का? या गटाने, ज्या गटाने भाग जात नाही ते उत्तर. तर पहिला गट इथे 2 गुणेला 2 गुणेला 3. या संख्येला की नाही या गटाने भाग जातो का बघू. ए पर्याय. बी पर्याय आहे, लिहून घेऊ पहिले, 2 गुणेला 3 गुणेला 3. तिसरा पर्याय आहे सीचा 2 गुणेला 2 गुणेला 2. आणि चौथा पर्याय आहे 2 गुणेला 3 गुणेला 5. बघा, पाहू आपण कोणत्या गटाने भाग जात नाही. ही शेवटचा अंक बघा, 6 असल्यामुळे समसंख्या आहे ना. या समसंख्येला 2 भाग जातो, यांनी भाग जातो, यांनी भाग जातो, 3 जाते का भाऊ? 3ची कसोटी काय? सर्व अंकाची बेरीज करायची. त्या बेरजेला 3 भाग जाते का बघूया. 6 आणि 1 7, 7 आणि 4 11, 11 आणि 5 16, 16 आणि 2 18.
हे 18 ना, 18 आले ना, तीनाच्या पाड्यात 18 आहे. 3 सक 18 म्हणजे तीनानी पण भाग जातो या संख्येला. बरं, भागाकार करायचं काम नाही, कारण बेरीजच करायची आहे. मग आता सांगा, दोनांनी तीनांनी भाग गेला. या गटात बघू, दोनांनी भाग जातो, तीनांनी जातो, कारण इथे आहे संख्या या इथल्या गटात. सांगा, दोनांनी भाग जाते. आता सांगा मला, या गटात दोनांनी जाते, तीनांनी जाते, पण पाचांनी नाही जाणार. का नाही जात सांगा? 5ची कसोटी कोणती आहे? अंकाच्या एकक स्थानी पाहिजे 0 किंवा 5 असणाऱ्या संख्या. इथे 0 किंवा 5 असताना तर पाचांनी भाग गेला असता. आता 0 नाही, 5ही नाही इथे, म्हणून या गटाने भाग जाणार नाही. म्हणजे पर्याय कोणतं येईल रे? पर्याय येते आपला 4 नंबरचा, म्हणजे पर्याय येतो डी. चला 6 गणित बघूया. 4 अंकाची लहानात लहान संख्या असेल. हे बघा लिहिले मी, 4 अंकाची लहानात लहान संख्या असेल पर्यंत झालं. जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणजे अवयव म्हणून दाखवण्यात येईल. हे अवयव दाखवलेत ना, ते हा शब्द लक्षात ठेवा. कोणते? मूळ संख्या. कोणत्या? मूळ संख्या असल्या पाहिजे. आता बघा, ही या पर्यायाचाच विचार करू. ए पर्याय बघा, ए पर्यायामध्ये 5, 5, 5, 8 यांचा गुणाकार न करता बघूया आपण. ही मूळ संख्या आहे 5, परंतु 8 आहे का? नाही, कारण 8 ही 2च्या पाड्यात, 3च्या पाड्यात, 4च्या पाड्यात आहे. 3च्या पाड्यात नाही, पण 2च्या 4च्या पाड्यात आहे. चला बी पर्याय बघा. बी पर्यायामध्ये 5, 5, 5, 4 आणि 2 हा बघा पर्याय. 5 ही संख्या मूळ संख्या आहे, 4 नाही आहे. 2 संख्या ही मूळ आहे, पण 4 नाही. सी पर्याय बघा. इथे बघा, 5 गुणेला 5 गुणेला 5 गुणेला 2 गुणेला 2 गुणेला 2. ही 5 संख्या मूळ आहे, 2 संख्या मूळ आहे. हे बरोबर असू शकते. हा डी पर्याय बघा. डी मध्ये 5 गुणेला 5 गुणेला 5 3 वेळा आहे, 4 गुणेला 2 आहे. आता सांगा, हा बघा इथे हा पर्याय सेम तसाच आहे, त्याच्यामुळे हा पर्याय नाहीच आहे. यामधली 4 मूळ संख्या नाही. पर्याय कोणता? आपोआपच आला सी. गुणाकार करून बघा, 1000 येतो याचा. बघा, 5चा पडा 5 वेळा, 5 5 25, 25चा पडा 5 वेळा म्हणा. 25 1 25, 25 2 50, 25 3 75, 25 1 100, 25 5 100, 125. 125 चे डबल करा, 250 होतात. 250 चे डबल करा, 500 होतात. 500 चे डबल करा, 1000 होतात. बरोबर आहे ना? चला 8वं गणित बघा. 2100चा मूळ गुणनखंड बघा. 2100 लिहू. मूळ शब्द कोणता आहे रे? मूळ मगाच्या आधीच्या गणितासारखा, 6वीच्या गणितासारखा. खंडक कोणता याच्यात बघूया. मूळ संख्या, बाकी विचार करू नये. कोणतं पाहिजे रे? मूळ. मला सांगा, इथे पर्याय बघू. पर्याय मी सगळं लिहून ठेवतो. ए पर्याय लिहितो मी बघा. ए 2 गुणेला 2 गुणेला 7 गुणेला 15 गुणेला 5 हा एक पर्याय. बी पर्याय बघूया. 2 गुणेला 2 गुणेला 3 गुणेला 5 गुणेला 35. सी पर्याय बघूया. 2 गुणेला 2 गुणेला 3 गुणेला 5 गुणेला 5 गुणेला 7. चौथा पर्याय आहे डी पर्याय. 4 गुणेला 3 गुणेला
5 5 7 5 गुणेला 5 गुणेला 7 यामध्ये काय म्हणला मूळ गुणनखंड कोणता मूळ याच्यातला मूळ संख्या कोणता आहे बघा तुमच्याजवळ पर्याय 2 ही मूळ संख्या आहे 7 ही मूळ संख्या आहे परंतु 15 ही मूळ संख्या नाही 5 आहे ही नसल्यामुळे हा पर्याय नाही याच्यामध्ये 2 ही मूळ संख्या आहे 3 मूळ संख्या आहे 5 ही आहे 35 ही संख्या मूळ नाही त्यामुळे हा एक पर्याय नाही सी पर्यायामध्ये बघा 2 ही मूळ संख्या आहे 3 ही मूळ संख्या आहे 5 ही मूळ संख्या आहे आणि 7 ही मूळ संख्या आहे हा पर्याय बरोबर आहे चला पर्याय सी बरोबर आहे आता पण डी पर्यायाचा विचार करू सी हे बरोबरच आहे डी बघा 4 ही संख्या मूळ संख्या नाही बाकी ह्या संख्या आहे 3 आहे 5 आहे आणि 7 आहे म्हणजेच हा पर्याय नाही समजलं का रे आणि गुणाकार केला ना 2100 येतातच त्यामुळे ते करून पाहायची काही गरज नाही कारण इथल्या दिलेल्या गुणाकारामध्ये बघा तुम्ही अशा तऱ्हेने सोडवा आणि यशस्वी व्हा